भावांनो बघणे शो सक्सेसफुल. हे बघा पाठीमागं आष्टा पोलीस स्टेशन. आणि पावसासाठी पाहून मी पोलिसांनी रात्र दिला नाही आणि आपली साऊंड नाही गावात तिथं पेट्स आपल्या साऊंडमध्ये काय चौकात पडला तिथं रवी आणि दोघांचं कॉम्पिटिशन झालं तिथं आपला व्हिडिओ बंद झाला तिथं मोबाईल पडला. टॉप मध्ये डन बागणी शोध आपल्या ओळखीचे आहे डबल केल्या आणि इथून पण करतो आणि या व्लॉगला इंट्रो आहे ना, या व्लॉगला आउट्रो आहे. हा व्लॉग असा शूट झालाय, फक्त या व्लॉग मध्ये जे काय होतं ते शूट झालंय आणि त्याच्यामध्ये जे माझं 25,000चा लॉस, मोबाईल पडलाय, आता सगळ्या गोष्टी झाल्या. पण स्वागत आहे भावानं तुमचं तुमच्या लाडक्या भावा चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड कॅकस प्रतीक. आणि मी या चॅनलचा स्वतः सर्व साऊंड कॅकस चुकलं काय तर प्रतीक भाऊ आहे तुमचं वन साईड स्वागत करत आहे. आणि स्वागत करताय. आणि आजचा हा व्लॉग होता जो होता बागणी. ऍक्च्युली मला वेळ झाला त्यामुळे मी म्हटलं की नंतर याचा दुसऱ्या दिवशी व्लॉग शूट करायचा, इंट्रो शूट करायचा आणि व्हिडिओ अपलोड करायचा. पण जे काय झालं या शोला, जे स्ट्रेंज गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे नंतर काय शूट झालं नाही. सो मी आज बऱ्याच दिवसानंतर जेव्हा हा व्लॉग पोस्ट करणार आहे त्यावेळी इंट्रो बनवतोय की मी चाललेलो बागणी येतं. ऑलमोस्ट 9-10 साऊंड होते तिथं आणि दुर्वा ऑडिओ, पॉवर प्लस, मोठे मोठे राजेंद्र आरपी, PSP वगैरे सगळेच होते, रॉयल 54 आणि ब्रँड 2 होते. सो एवढे मोठे सगळे साऊंड होते, भरपूर कॉम्पिटिशन होणार होतं. त्यातल्या त्यात दुर्वा वन साइड म्हणजे हवाच चाललेली. आणि लास्टला जेव्हा पॉवर प्लस आणि दुर्वाचं कॉम्पिटिशन होणार होतं त्याच वेळी जे काही काय झालं किस्सा तो तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा. इंट्रो नाही आजच्या व्हिडिओला, पण ऍडजस्ट करा बाकी शो सारखं, सॉरी त्यासाठी. पण आता डायरेक्ट आपण बागणीच्या त्या दिवशी जाऊ. मे बी 7 तारीख होती, 7 तारखेचा व्लॉग आता इथून पुढे कंटिन्यू. व्हिडिओ चालू केला आणि चालू केलं माझं व्हिडिओचं बटन आणि त्याचं बटन एकत्र प्रेस. भावांनो पोचलोय मी बागणीत आणि मुद्दाम करते का निवडीकर दिसतोय काय त्याला मी. तर मी हे म्हणत होतो की मी पोचलोय बागणीमध्ये आणि आज माझा मूड असा थोडासा डाऊन आहे का काय माहिती. असा माझा उत्साह येणं झाला व्हिडिओ करण्याचा, व्लॉग करण्याचा. साऊंड चालू झाले येईल का, त्याचं कारण विचार पण नका, मला पण माहिती नाही. सो पोचलोय बागणीत आणि फर्स्ट सेटअप आहे तो किंग 72 आहे SRHचा. सो तो रोडलाच लागलाय मेन, त्याचा साऊंड चेक घेऊया आणि टाकू. हा पाहून फर्स्ट सेटअप आजचा बंद झाला मी आल्यावर खरं, पण हे बघू शकता SRH किंग 72 थोडासाच ऐकायला भेटला, बंद झाला आपण आल्यावर. सो आता परत गावात येईल तो तेव्हा ऐकू. आता जाऊया आपण गावात चौकात, कारण की तिथे सगळे साऊंड आमने सामने लागले. तसं वरद भाऊंना अपडेट आले, मला तर नाही. आणि वरद भाऊ वाळव्यात असशिवाय त्यामुळे अपडेट खरा असणार. सो चला जाऊया, मी आलो. जय हनुमान. आणि बघू शकता पॉवर प्लस साईडला तिकडे कोणाचं साऊंड चेक चाललाय. पण आता साऊंड चेकला जायची इंटरेस्ट काय येत नाही माहिती का. आता काय चाललंय साऊंड चेकला वर भाऊ, बांबू डालके आणि पहिलवान आला हे चाललंय साऊंड चेकला. त्यामुळे साऊंड चेकला जावं वाटत नाही. पहिला साऊंड चेकला मज्जा असायची. सो आपण आता थांबूया इथं. यांचं काय होतं या पॉवर प्लस PSP साईड बाय साईड. त्यांचं साऊंड चेक झालाय, कॉम्पिटिशन अजून वेळ आहे. जो इथं पुढे एक लाईटली आहे आणि त्याच्या पुढे दुर्वाचा साऊंड चेक चाललाय. तिकडे जाऊयात, चला बघूया.
अपनी अप्रोच ऊंची हम तो है दुनिया के बॉस हम तो अपनी दुनिया के बॉस गाईज आपण जाईल तिथं बंद व्हायला लागले सर काही बोले दत्तूर ऑडिओ नाही की सगळं पॉवर ऑफ सगळ्या डेंजर विषय नेक्साचा कॉम्पिटिशन नेक्साचा ब्रँड एकाच साऊंड असा विषय हा टॉप आहे तो लिजेंडरचा लिजेंडर सिरीज नेक्सा चपला विषय डायरेक्ट क्लीन नेक्साचा आपण बघितला Loud me! 97 blessings! भावनूर रॉयल 54 पाशी आलोय पण डिपार्टमेंटला साऊंड बंद केलाय इकडेच पाठीमागे रवी पण आहे चला जरा बघूया भावनू म्हैशीच्या धारा काढायचं चालेल त्यामुळे साऊंड बंद आहे आणि आम्ही कुठं फिरायला आलोय मलाच काय कळण झालंय बागणीमध्ये इतकं चाललंय आधीच शो चालू व्हायच्या आधी सो बघूया कुठला साऊंड भेटतोय आपल्याला चालू असणारा आणि दाखवतो तुम्हाला भावनं तकुरावरून अख्खं गाव फिरून आपण परत त्याच चौकात आलोय ज्या चौकात आता राजेंद्र आणि पॉवर प्लस आणि PSP आणि पूर्वा पण यायला लागलाय सो आता इथंच थांबू कारण की इथंच कॉम्पिटिशन होईल असं वाटतंय आता कुठं फिरत बसण्यात अर्थ नाही कारण पाय दुखायला लागले जामातच लेट्स गो झाले आता कॉम्पिटिशन पहिलं कॉम्पिटिशन झालंय आता राजेंद्र आणि पाऊल बद्दल होईल
पोलीस जरा त्रास द्यायला लागले, कॉम्पिटिशन झालं, जोरात चाललं. भावानं मेन चौकात पोलिसांनी राडा करू दिला नाही, पण आपली साऊंड नाही घावल तिथं कॉम्पिटिशन करत होतं. राजेंद्र आणि पॉवर प्लसचं एकदम एका कॉर्नरला असलं कॉम्पिटिशन झालं की काही बोल. आता पुढे किंग बघतर DS आणि दुर्वा 3 साऊंड आहे, सो तिकडे जाऊया चला.
क्या है कि क्या बड़ा तो सबसे दम बड़ा. आपलं नाव ऐकलं नाही असं या किती गाव नाही.
the next day. बागनेश्वर सक्सेसफुल. हे बघा पाठीमागं आष्टा पोलीस स्टेशन. माझा मोबाईल गेलाय त्याच्याबद्दल मी नंतर बोलतो, पण मला तुम्हाला आधी एक गोष्ट सांगायची. एवढी का फाटली मोठ्या फाटल्या म्हणजे धरतील भेटतील पोलीस स्टेशन. मी काय म्हणतो तो जे साऊंडला परमिशन साठी येताय ना तुम्ही, आणि आधार कार्ड देताय सूरज भाऊ. फुल राडा असते जिथं आपण डॉन म्हणतो, डॉन असते की नाही रोड शोला, इथं आल्यावर शेवट करतात. मगापासून आम्ही आमची कंप्लेंट साठी बसलो इथं, तास दीड तास झालं, बघितलं इथं कसं ट्रीट करतात. शेवट विषय असतो शेवट. त्यामुळे जरा आधार कार्ड देताना हे करत जावं. आणि आता मेन विषय, काल माझा शो झाला, बघितला असेल तुम्ही, जिथं मेन कॉम्पिटिशन व्हायला लागलं तिथंच मोबाईल माझा गेला, त्यामुळे मी तिथून पुढचं शूट केलं नाही. आज इकडं आलो तो डायरेक्ट. सो कुणाला जर सापडला असला मोबाईल माझा, रेडमीचा Note 11 T मोबाईल गेलाय. मी कंप्लेंट पण केल्या, पण जरी आपल्या साऊंड लवरला कुठेतरी सापडला तिथं कॉम्पिटिशन मी पडलेला, तर मला सांगा. आता मी नंबर इथं देऊ, माझा इंस्टाच्या बायोमध्ये नंबर आहे, त्याच्यावर कॉल करू शकता किंवा ह्या व्हिडिओला कमेंट करा, मी कमेंट बघतो. हाच विषय होता. हे बघू शकता पाठीमागे आष्टा पोलीस स्टेशन आहे. बघतो आता काय होते, सांगतो तुम्हाला. टॉपमध्ये डन बागनेश्वर 2026. म्हणून कंप्लेंट देऊन आलोय मी आता खायला इथं. सूरज भाऊ पण आहे तिथं बसले. त्या ब्लॉगचा काय अर्थ नाही. आणि आता आम्हाला इथून जायचं आहे शिराळा पोलीस स्टेशनला, कारण तिथं आपल्या ओळखीचे सर आहेत, त्यांनी यायला सांगितलंय मला तिथं. सो तिकडे जायचं. आणि इथं मला आता पोलीस स्टेशनमध्ये काल बागणीचे वन साईड राडा करत होते ना इन्स्पेक्टर, काय होते ते आष्टामधले मोठे, ते तिथं भेटले. मोबाईल कुठे गेलाय म्हणलं बागणीत, याची कंप्लेंट घेऊ नका ना चालतं असं म्हणलं. शेवट असते, आधार कार्ड देत जाऊ नका, नाहीतर लागतात बरोबर. सो बघू आता इथनं मी शिरायला जाणार. शिरायच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथं काय होते बघूया, मी तुम्हाला सांगतो. मोबाईल सापडला तर द्या. पण कसं आहे बंडा, कागद घेऊन इन शिराळा पोलीस स्टेशन. हे बघू शकता, इकडं आहे पोलीस स्टेशन. शिराळा पोलीस स्टेशन. इथलं काम लगेच झालं. आपले जे ओळखीचे आहेत ते डबल इथून टाकतो म्हटलं, ते केस फाईल पण केल्या आणि इथून पण करतो म्हटले, आणि मिळून जाईल पण असं म्हटलं, जर तिकडनं चालू केला फोन किंवा काय झालं तरी. सो बघूया आता, जाऊया. वाट लागल्या. सूरज भाऊंच्या गावची यात्रा आहे आणि मी पोलीस स्टेशन फिरत बसतो. कसं वाटतं सूरज भाऊ? एक नंबर. खरं तर शिवाय द्यायचं होतं, पण माझा मोबाईल गेलाय, लाज वाटली पाहिजे, दुःख झालं पाहिजे शिवाय देतोस तो. या गावची यात्रा मला इकडे जाऊन फिरवतो. इधर दिसला 25,000चा फोन आहे माझा, आणि याला यात्रा पडली. झालं फोन घेऊन 25,000 लावला. 8,000 फोनला किमतीचा विषय नाही भावानो, त्यामध्ये जो डाटा आहे ना, लढतरी नाही ना, लढतरी नाही भावानो, हे आहे सगळं माझं चॅनलचं सगळं त्यामध्ये होतं. मी हसतोय म्हणजे मला दुःख नाही असं नाही, मला लय दुःख आहे. तर ह्याला काय आता कामं नाहीत, असू दे, जाऊया चला. सो भावानो, त्या दिवसानंतर, बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ करतोय मी. तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकंसं जाणवलं नसेल, तो मोबाईल जो गेलाय माझा, मी हसत होतो तर होतो. शो तिथं त्या दिवशी झाला. त्याच्यानंतर DS+ दुर्वाचं कॉम्पिटिशन झालं, PSPचं झालं, आणि नंतर PowerPlus आला, पण पोलिसांनी PowerPlus सोबत कॉम्पिटिशन होऊ दिलं नाही दुर्वाचं. त्यामुळे तो कंटेंट तर मी होतो तिथं, पण मी वेगळ्याच ह्याच्यात होतो. मी ना व्हिडिओ शूट केला ना काय, कारण की मेन म्हणजे मला मोबाईल जाण्याचं दुःख नाही. जसं सूरज चेष्टत म्हटला की तो मोबाईल भरपूर आधीचा होता, पण 25,000चं काय असं ना, पैशाला पण नाही आणि मोबाईलला पण नाही, पण त्यामध्ये जो माझा सगळा डाटा होता आतापर्यंत, सगळं जे काय होतं ते सगळंच त्या फोनमध्ये होतं. सो आज आता फोन जाऊन मला वाटतं 15 दिवस होत आला असतील, 15 किंवा 10-12 दिवस तर झाले असतील, पण अजून पण नाही काय फोन सापडला. जर कोणाला भेटला असेल, मला त्याच्यावर रिप्लाय वगैरे पण आलता, अपडेट तुम्हाला हेच द्यायच्यात की फोन अजूनपर्यंत नाही सापडला. फायनली मी हा व्हिडिओ रिलीज करतोय. नुकसान झालं, नुकसानीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे डाटा गेलाय सगळा, याचं टेन्शन होतं. आणि काही बोले असू दे. त्याच्यानंतर मी शोला नव्हतो गेलो कुठे, एका शोला गेलतो, पण थोडं काही बोले. आता 7:30 नाही 8:30 पाठीमागे लागले असं वाटतंय. भेटा पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर मोबाईल कोणाला सापडला, आता मी होप सोडलेत, तरी पण जर सापडला असेल कोणाला आपल्या ऑनलाईन मध्ये, कारण त्याच चौकात पडला जिथं रवी आणि दुर्वाचं कॉम्पिटिशन झालं, जिथून आपला व्हिडिओ बंद झाला, तिथंच मोबाईल पडला. सो कोणाला भेटला असला तर. सो आता विषय असा, यात्रा सीझन पण ऑलमोस्ट संपलाय 2026चा, आणि जो एंड आपला झाला यात्रा सीझनचा, जाऊ दे. असंच तुमचा सपोर्ट आणि प्रेम असू दे. आपण नवीन सगळं कमवू, काही विषय नाही, फक्त डाटाचा प्रश्न होता त्यामधला. पण नो वरीज, जे होत आहे आजच्या केले होत आहे, देव बघतोय. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय ऑनलाईन, काळजी घ्या. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.